दुपारची वेळ होती. सुधीर ऑफिसला गेला होता आणि घरात फक्त सासूबाई म्हणजेच मंगलाबाई आणि त्यांची नवीन सून सानिका दोघीच होत्या. लग्नाला अजून महिनाच झाला होता. त्यामुळे घरात अजूनही तो लग्नाचा सोहळा आणि नवीनपणा रेंगाळत होता. सानिका सुशिक्षित, आधुनिक विचारांची आणि एका मोठ्या शहरात वाढलेली मुलगी होती. तर मंगलाबाई या मध्यमवर्गीय, शिस्तीच्या आणि संसाराचे सगळे चढ उतार पाहिलेल्या अनुभवी स्त्री होत्या. सानिका मनाची वाईट नव्हती, पण तिला तिचं स्वतंत्र आणि खाजगी आयुष्य खूप प्रिय होतं. घरात कोणी सतत टोकलेलं, कामात चुका काढलेल्या तिला अजिबात आवडायच्या नाही. त्या दिवशी सानिकाने पहिल्यांदाच वरण भात आणि बटाट्याची भाजी बनवली होती. जेवताना मंगलाबाईंनी सहज तोंडात घास घेतला आणि म्हणाल्या, "सानिका, भाजी छान झाली ग, पण बटाटा चिरताना जरा मोठे तुकडे ठेवत जा, म्हणजे तो जास्त गाळ होत नाही. आणि वरणात थोडा गूळ घातलास ना तर चव अजून छान बसेल." मंगलाबाईंने हे अगदी सहज आणि प्रेमाने सांगितलं होतं. पण सानिकाला वाटलं की सासूबाई तिच्या कामात खोट्या काढत आहेत. ती जरा कपाळावर आट्या आणत म्हणाली, "मम्मी, आमच्याकडे वरण तिखटच खातात, गोड नाही, आणि बटाटा असाच चिरतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ना." मंगलाबाईंनी तिच्या चेहऱ्याकडचे भाव ओळखले. त्या काही बोलल्या नाहीत, फक्त शांतपणे हसल्या आणि त्यांनी जेवण संपवलं. दिवस सरकत होते तसतसे सानिकाच्या मनात सासूबाईंबद्दल एक पूर्वग्रह तयार होत होता. मंगलाबाईंनी घरातल्या गोष्टी कशा ठेवाव्यात, भाजी कशी धुवावी किंवा पाहुणे आल्यावर कसं वागावं याबद्दल काहीही सांगितलं की सानिकाला तो तिच्या स्वातंत्र्यावर घाला वाटायचा. एका रविवारी सुधीर घरी होता. सानिकाने ऑनलाईन शॉपिंग करून घरासाठी एक महागडा शोपीस मागवला होता. मंगलाबाईंनी तो पाहिला आणि म्हणाला, "अरे वा, सुंदर आहे. पण सानिका, आधीच हॉलमध्ये एवढ्या वस्तू आहेत. हा कुठे ठेवणार? आणि एवढा महाग कशाला घेतलास? मॉलमध्ये यापेक्षा स्वस्त मिळाला असता." सानिकाचा पारद चढला. सुधीरसमोर सासूने असं बोलणं तिला अपमानकारक वाटलं. ती तरातरा बेडरूममध्ये निघून गेली. सुधीर तिच्या मागे गेला. "सानिका, काय झालं? आई तर सहज बोलली." सुधीरने समजावण्याचा प्रयत्न केला. "सहज? सुधीर, तुझ्या आईला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आक्षेप असतो. मी काय कपडे घालावेत, मी काय खरेदी करावी, मी स्वयंपाक कसा करावा, प्रत्येक गोष्टीत त्यांचा हस्तक्षेप असतो. मला या घरात कोंडल्यासारखं वाटते. मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीनं जगू देणार आहेस की नाही?" त्या सानिका रागात म्हणाली. तिचा आवाज मोठा होता आणि तो हॉलमध्ये बसलेल्या मंगलाबाईंच्या कानावर पडला. मंगलाबाईंना खूप वाईट वाटलं. त्यांनी सुधीरला कष्टानं वाढवलं होतं, घर सांभाळलं होतं. त्यांना सुनेवर हुकूम गाजवायचा नव्हता, तर फक्त तिला घरात सामावून घ्यायचं होतं. पण सानिकाला ते समजत नव्हतं. मंगलाबाईंनी ठरवलं, अशी भांडणं करून घर तुटण्यापेक्षा सानिकाला एका वेगळ्या पद्धतीने धडा शिकवला पाहिजे. असा धडा जो ती आयुष्यभर विसरणार नाही आणि आपल्या नात्यातली कडूचव निघून जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका उठली तेव्हा तिला घरात कमालीची शांतता जाणवली. नेहमी सकाळी देवघरातून येणारा घंटानाद आणि भोपाळीचा आवाज आज नव्हता. ती हॉलमध्ये आली तर मंगलाबाई तेथे नव्हत्या. डायनिंग टेबलवर एक चिठ्ठी ठेवली होती आणि शेजारी घराच्या चाव्या होत्या. सानिकाने चिठ्ठी उघडली. त्यात मंगलाबाईंनी लिहिलं होतं, "लाडकी सानिका आणि सुधीर, मी काही दिवसांसाठी गावाकडे मावशीकडे जात आहे. तिथे तिची तब्येत ठीक नाही आहे. सानिका, तू म्हणतेस ते बरोबर आहे. प्रत्येक पिढीची जगण्याची पद्धत वेगळी असते. माझ्या असण्याने तुला त्रास होतोय असं मला वाटलं, म्हणून विचार केला की तुलाही काही दिवस घर तुझ्या पद्धतीने सांभाळायची संधी मिळावी. घरातलं सगळं रेशन भरलेलं आहे. मला फोन करून त्रास घेऊ नका. तिथे मी शांततेत राहीन. काळजी घ्या." सानिकाने ती चिठ्ठी वाचली आणि तिच्या मनात एक सुटकेचा श्वास आला. तिला वाटलं, चला, सुटले एकदाचे. आता काही दिवस तरी कोणी टोकणार नाही. मी माझ्या मनाने घर चालवेन. सुधीरला आई गेल्याचं वाईट वाटलं, पण सानिकाच्या आनंदासाठी तो काही बोलला नाही. पहिले 2 दिवस सानिकासाठी स्वर्गासारखे होते. ती सकाळी उशिरा उठायची, घरातल्या वस्तू तिच्या आवडीनुसार इकडे तिकडे मांडून ठेवल्या. रात्री सुधीरसोबत बाहेरून जेवण मागवायची. तिला कोणीही विचारणार नव्हतं. "बघितलं सुधीर, घर किती शांत आणि चांगलं वाटतंय. कोणी सारखं मागे भूम भूम करणारं नसलं की कसं छान वाटतं," सानिका म्हणाली. सुधीर फक्त हसला. त्याला माहीत होतं की संसाराचा गाडा इतका सोपा नसतो. तिसऱ्या दिवसापासून खऱ्या समस्या सुरू झाल्या. पहिली अडचण. सकाळी कामवाली बाई आली आणि तिने सानिकाला विचारलं,
ताई, बाई कुठे गेल्या? आणि आज फ्रीज साफ करायचा आहे. मागच्या महिन्याचं राहिलेलं सामान कुठे टाकू? सासूबाई नेहमी मला जुन्या वस्तू गोळा करून द्यायच्या. सानिकाला माहीतच नव्हतं की जुन्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत. दुसरी अडचण, दुपारच्या वेळी अचानक सुधीरच्या ऑफिसचे मोठे बॉस आणि काही सहकारी घरी आले. सुधीरने फोन करून सांगितलं, सानिका, बॉस जवळच आले आहेत, म्हणून मी त्यांना जेवायला घरी आणतोय. आई जे उत्कृष्ट मटर पनीर पुलाव बनवायची तेच बनव प्लीज. सानिका गोंधळली. तिने कधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक केला नव्हता. तिने घाईघाईत यूट्यूब बघून मटर पनीर बनवायला घेतलं, पण गडबडीत मीठ जास्त झालं आणि पनीर कडक झालं. पुलाव करायला गेली तर भात जास्त शिजून त्याचा लगदा झाला. जेव्हा पाहुणे आले तेव्हा सानिका घामाघूम झाली होती. हॉलमध्ये वस्तू विखुरलेल्या होत्या, कारण तिने मंगलाबाईंनी लावलेली शिस्त मोडून स्वतःच्या पद्धतीने सामान ठेवलं होतं, जे ऐनवेळी सापडत नव्हतं. जेवताना बॉसने कसा तरी घास गिळला आणि म्हणाले, छान आहे, पण त्यांच्या चेहऱ्यामागचे भाव सांगत होते की जेवण चांगलं झालेलं नाही. सुधीरला ही खंत वाटली. पाहुणे गेल्यावर सुधीर सानिकावर ओरडला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरची निराशा सानिकाला टोचली. चौथ्या दिवशी सानिकाला अचानक खूप ताप आला. अंग ठणठणत होतं. सुधीर कामाच्या गडबडीत ऑफिसला निघून गेला होता, कारण त्याचे महत्त्वाचे प्रेझेंटेशन होते. सानिका बेडवर पडून होती. तिला प्रचंड तहान लागली होती, पण उठून पाणी घेण्याची ताकद नव्हती. डोक्यावर पट्टी ठेवायला कोणी नव्हतं. तिला तिच्या आईची आठवण आली, पण त्याच वेळी तिला जाणवलं की जेव्हा मागच्या आठवड्यात तिला साधं डोकं दुखत होतं, तब्येत बरी नव्हती, तेव्हा सासूबाईंनी न सांगता तिच्या आवडीचा सूप बनवून दिला होता. तिच्या डोक्याला तेल लावून दिलं होतं. तिने विचार केला, मी ज्या सासूबाईंना माझं शत्रू समजत होते, त्यांच्या टोमण्याचा मला राग येत होता, त्या प्रत्यक्षात माझं घर आणि माझं आयुष्य सुकर करत होत्या. तिने उठून स्वयंपाकघरात पाहिलं. स्वयंपाकघर अस्ताव्यस्त होतं. कचरा साचला होता. ज्या स्वातंत्र्याचा तिला अभिमान होता, ते स्वातंत्र्य आता तिला एक ओझं वाटू लागलं होतं. तिला समजलं की घर चालवणं म्हणजे फक्त हुकूम गाजवणं नसतं, तर एक मोठी जबाबदारी असते, जी मंगलाबाई हसतमुखाने सांभाळत होत्या. 5व्या दिवशी संध्याकाळी सानिका सोफ्यावर ग्लानीत पडली होती. अचानक दाराची बेल वाजली. सानिकाने जड पावलाने दार उघडलं. समोर मंगलाबाई उभ्या होत्या. त्यांच्या हातात गावाहून आणलेल्या ताज्या भाज्या आणि सानिकासाठी खाऊ होता. मंगलाबाईंना पाहताच सानिकाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. तिने कसलाही विचार न करता थेट सासूबाईंना घट्ट मिठी मारली. लहान पोरासारखी रडू लागली, मम्मी, आय एम सॉरी, मला माफ करा, मला माझी चूक समजली. सानिका हुंदके देत म्हणाली. मंगलाबाईंनी तिच्या पाठीवर मायेने हात फिरवला. तिला आत आणलं, सोफ्यावर बसवलं आणि पाणी दिलं. त्या शांतपणे म्हणाल्या, सानिका, अगं रडू नकोस. मला तुझ्यावर अजिबात राग नव्हता. मला फक्त तुला हेच दाखवून द्यायचं होतं की घरातल्या मोठ्या माणसांचा अनुभव हा तुमचा स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी नसतो, तर तुमचं आयुष्य सोपं करण्यासाठी असतो. मी तुला रोज सांगून तू ऐकलं नसतंस. उलट आपल्यातलं अंतर वाढलं असतं, म्हणून मी तुला हा अनुभव स्वतः घ्यायला दिला. मंगलाबाई पुढे म्हणाल्या, हा संसार जितका तुझा आहे तितकाच माझाही आहे. तू नवीन आहेस, तुला चुका करायचा अधिकार आहे, पण त्या चुकांमधून शिकण्यासाठी आणि तुला सावरण्यासाठी मी पाठीशी उभी आहे, तुझा रस्ता अडवण्यासाठी नाही. सानिकाने सासूबाईंचे पाय धरले. तिला समजलं होतं की सासूबाईंनी तिला भांडून किंवा रागावून नाही, तर एक अनपेक्षित धडा देऊन संसाराचा खरा अर्थ शिकवला होता. त्या दिवसानंतर घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं. आता सानिका स्वतःहून मंगलाबाईंना स्वयंपाकात मदत मागू लागली. मम्मी, आज वरण करायचं, गूळ किती टाकू? आणि मंगलाबाईंनी हसून तिला सांगायचं. कपाळावर आट्या आणणारी सून आता सासूबाईंची सावली झाली होती. सानिकाने सासूबाईंचे पाय धरले. तिला समजलं होतं की सासूबाईंनी तिला भांडून सासू आणि सुनेच्या नात्यातल्या समजुतीच्या उंबरठ्याने घराला खऱ्या अर्थाने गोकुळ बनवलं होतं. कथेचा बोध इतकाच, अनुभवाला वयाची जोड असते. घरातल्या मोठ्या माणसांचे सल्ले नेहमी बंधन नसतात, तर तो त्यांच्या प्रेमाचा आणि काळजीचा एक भाग असतो. नाती तोडण्यापेक्षा समजुतीने ती जोडण्यातच खरा समजूतदारपणा असतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.